मुझफ्फरनगर शहराची रात्र नेहमीप्रमाणे शांत होती, पण या शांततेखाली एक वेगळीच गडबड सुरू होती. एका निळ्या पिवळ्या इमारतीत 3ऱ्या मजल्यावरच्या एका खोलीत 16 मुली आणि 2 पुरुष फोनवर बोलण्यात दंग होते. बाहेरून पाहणाऱ्याला ते एखाद्या सामान्य ऑफिसमध्ये काम करत आहेत असेच वाटले असते, पण त्यांच्या संवादातील शब्द, आवाजातील गोडवा आणि समोरच्या व्यक्तीला जाळ्यात ओढण्याची हातोटी ही वेगळीच होती. ही एक अशी टोळी होती जी फक्त पैशांसाठी काम करत होती, पण त्यांचा धंदा फसवणुकीवर आधारित होता. या टोळीला कोणीतरी पिंक गँग हे नाव दिलं होतं. त्यांना हे नाव मिळालं होतं कारण त्यांच्या ऑफिसमधील भिंती गुलाबी रंगांच्या होत्या आणि त्यात काम करणाऱ्या सर्व मुली होत्या. एका बाजूला आकर्षक नोकऱ्यांचे आमिष दाखवले जात होते, तर दुसऱ्या बाजूला हजारो रुपयांची लूट केली जात होती. अनेक महिन्यांपासून हे रॅकेट चालत होते आणि अनेक तरुणांना याचा फटका बसला होता, पण पोलिसांना याबद्दल काहीच माहिती नव्हती. एका रात्री पुणे शहरातील एका तरुणाला एका अनोळखी नंबरवरून फोन आला. पलीकडून एका गोड आवाजाने त्याला सांगितलं की सर, तुमच्यासाठी एका मोठ्या कंपनीत नोकरीची संधी आहे. सुरुवातीला त्याने दुर्लक्ष केले, पण त्यानंतर त्याला सतत फोन येत राहिले. त्याला सांगितलं की तुम्हाला घर बसल्या काम करण्याची संधी मिळेल आणि पगारही 30,000 ते 40,000 रुपये मिळेल. काही दिवसांनंतर त्याला एका वेगळ्या नंबरवरून फोन कॉल आला आणि त्याला बोलण्यात गुंतवलं गेलं. त्याला नोकरी मिळवण्यासाठी सुरक्षितता रक्कम म्हणजेच सिक्युरिटी मनी म्हणून 5,000 रुपये भरण्यास सांगितले. सुरुवातीला त्याने संकोच केला, पण नोकरीच्या आमिषाने तो फसून गेला. त्याने एका बँकेच्या खात्यात पैसे भरले. पैसे भरताच तो नंबर बंद झाला. त्याने प्रयत्न करून पाहिले, पण तो नंबर कधीच लागला नाही. अशाच प्रकारे अनेक तरुणांना फसवले गेले, पण ही फसवणूक एकाच व्यक्तीच्या बाबतीत घडली नव्हती. महाराष्ट्रातील पुणे आणि आसपासच्या शहरामधील अनेक तरुण अशाच प्रकारे फसवले गेले होते. फसवणुकीचे प्रमाण इतके वाढले होते की अखेर एका तरुणाने हिंमत करून सायबर पोलीस हेल्पलाईन 1930 वर तक्रार दाखल केली. ही तक्रार दाखल होताच पोलिसांची यंत्रणा कामाला लागली. पोलिसांना लवकरच लक्षात आले की हे एक मोठे रॅकेट आहे, पण त्यांना हे काम कोण आणि कुठून करत आहे हे कळत नव्हतं. पोलिसांची तांत्रिक तपासणी सुरू झाली. पोलिसांनी त्या मोबाईल नंबरचे लोकेशन ट्रेस करायला सुरुवात केली. ते नंबर महाराष्ट्रात सुरू असले तरी त्यांचे मूळ लोकेशन उत्तर प्रदेशात मुझफ्फरनगर येथे दाखवत होते. पोलिसांच्या टीमने तिथे जाऊन तपास करण्याचं ठरवलं. त्यांनी तातडीने मुझफ्फरनगरच्या पोलिसांना संपर्क साधला आणि माहिती दिली. पोलिसांची एक टीम मुझफ्फरनगरमध्ये पोहोचली. त्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्या कॉल सेंटरचा पत्ता शोधला, ज्या इमारतीत ते कॉल सेंटर होते. ती इमारत बाहेरून एक सामान्य इमारत दिसत होती, पण आतमध्ये एक मोठा गुन्हा सुरू होता. पोलिसांना वाटले की तिथे काही निवडक लोक असतील, पण जेव्हा त्यांनी छापा टाकला तेव्हा त्यांना धक्काच बसला. पोलिसांनी दारावर धडक दिली तेव्हा आतमध्ये फोनवर बोलणाऱ्या मुली घाबरल्या. त्यांनी काही फोन तात्काळ बंद केले, पण तोपर्यंत उशीर झाला होता. पोलिसांनी सर्व मुलींना आणि 2 पुरुषांना पकडले. पोलिसांनी जेव्हा त्या खोलीची तपासणी केली तेव्हा त्यांना आणखी धक्का बसला. तिथे 20हून अधिक मोबाईल फोन, 30 सिम कार्ड, काही बँक खात्यांचे कागदपत्र आणि काही महत्त्वाची माहिती असलेली डायरी सापडली. पोलिसांनी या टोळीतील मुली आणि पुरुषांची चौकशी सुरू केली. सुरुवातीला कोणीच काही बोलायला तयार नव्हते, पण पोलिसांनी कठोरपणे चौकशी केल्यावर एका मुलीने सर्व माहिती दिली. तिने सांगितले की अहद आणि जुबेद ही 2 माणसे या टोळीचे प्रमुख होते. तेच या मुलींना पगार देऊन हे काम करून घेत होते. त्यांनी मुलींना फसवणुकीचे प्रशिक्षण दिले होते. या मुली फक्त कॉल करायचं काम करायच्या. त्यांच्याकडे बेरोजगार तरुणांची यादी होती. ते दिवसाला शेकडो फोन करत असत. या टोळीचं मुख्य उद्दिष्ट फक्त पैसे उकळणे होते, नोकरी देणे नाही. या टोळीने आतापर्यंत हजारो तरुणांना फसवले होते. या संपूर्ण प्रकरणाचा शेवट एका अनपेक्षित गोष्टीने झाला. पोलिसांनी जेव्हा त्या डायरीची तपासणी केली तेव्हा त्यांना लक्षात आले की या टोळीने आतापर्यंत लाखो रुपयांची फसवणूक केली होती आणि ते पैसे अनेक राज्यांमध्ये वेगवेगळ्या खात्यांमध्ये जमा झाले होते. पोलिसांना या टोळीचं बीज खूप खोलवर रुजलेलं लक्षात आलं. या प्रकरणाच्या तपासातून लक्षात आले की ही पिंक गँग केवळ मुझफ्फरनगरमध्येच नव्हे तर अनेक राज्यातून कार्यरत होती आणि त्यांची कार्यपद्धती अत्यंत पद्धतशीर होती. या घटनेने हे सिद्ध केलं की तंत्रज्ञानाचा वापर गुन्हेगारांकडून किती चतुराईने केला जातो आणि यातून बचावासाठी प्रत्येक व्यक्तीने सावधगिरी बाळगणे किती महत्त्वाचे आहे. दरम्यान या प्रकरणावर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला अशा सत्यकथांमध्ये रस असेल तर क्राईम कोड मराठी या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तोपर्यंत सतर्क रहा, सावधान रहा. धन्यवाद.